नमस्कार मित्रांनो. सो आयकियामध्ये आज मी 5.5 तास स्पेंड केले आहेत. आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आणि खूप सही झाला आहे. स्पेशली जर तुम्ही होम इंटिरियर किंवा घराचं रेनोव्हेशन करणार असेल तर त्या संदर्भातला आज ब्लॉग आहे. सो 5 तास मी आयकियामध्ये स्पेंड केले होते. मी 12ला चेक इन केलेलं आणि आता 6 वाजले आहेत. सो हा ब्लॉग मी 2 पार्टमध्ये डिवाईड करणार आहे, कारण खूप लेंथी होईल जर मी एका पार्टमध्ये कव्हर केला तर. सो इथे तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छितो मित्रांनो, की तुम्ही होम अपडेट, तुमचं इंटिरियर अपडेट किंवा तुम्ही नवीन घर घेतलं असेल, सो कृपया करून एकदा आयकियाला नक्की भेट द्या. तुम्ही आयकियामधनं घ्या, मी असं तुम्हाला नाही सांगणार, पण इथे ज्या व्हेरायटी ऑफ प्रोडक्ट्स तुम्हाला बघायला भेटणार ना, की म्हणजे अशा गोष्टी ज्या आपल्याला लोकल बाजारात बघायला भेटत नाही. म्हणजे खूप वेगळ्या प्रकारचे इथे प्रोडक्ट्स आपल्याला बघायला भेटतात. तुम्ही आता ब्लॉगमध्ये बघालच. आणि मुख्य म्हणजे की इथे जेवढी रेंज आहे ना मित्रांनो, तेवढी लोकल मार्केटमध्ये आपल्याला एका जागेवरती बघायला भेटत नाही. म्हणजे आपल्याला 10 जागेवरती जावं लागणार. त्यापेक्षा तुम्ही आयकियामध्ये जर एक रविवारचा एक मस्त 3.5 तास जर स्पेंड करायला आलात, सो इथे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी म्हणजे बोलतात नाही, एक तुमचं वेगळा पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप होईल, की होम इंटिरियर किंवा तुमचं घर तुम्ही एका वेगळ्या नवीन पर्स्पेक्टिव्हने तुम्ही तुमचं घर डिझाईन करू शकता. सो आजचा ब्लॉग खरंच इंटरेस्टिंग होणार आहे. सो आता आपण आपला फर्स्ट पार्ट स्टार्ट करूया. सो सुरुवातीला तुम्हाला आयकिया या ब्रँडची थोडीशी माहिती देतो, थोडासा एक इंट्रोडक्शन देतो आणि त्यानंतर आपला ब्लॉग स्टार्ट करूया. सो आयकिया ही मुळातली स्वीडनची कंपनी आहे मित्रांनो. स्वीडन हे युरोपमधलं एक देश आहे आणि 1943 साली ही कंपनी चालू झाली. म्हणजे आज जवळजवळ या कंपनीला 80 वर्ष झालेली आहेत. आणि जर आपण या कंपनीचं ओनर जे फाउंडर आहेत त्यांचं नाव इग्वार कॅम्प्राड आहे. आणि सध्या आता 2023चं जे लास्ट अपडेट आहे त्याप्रमाणे 64 देशांमध्ये मित्रांनो ही कंपनी आहे. आणि टोटल 462 असे मोठमोठे दुकानं जगभरात ह्या कंपनीचे आहे. आणि या कंपनीचं जे मेन बेस, कस्टमर बेस जे आहे हे वेस्टमध्ये आपल्याला बघायला भेटतं. म्हणजे अमेरिका आणि कॅनडा वगैरे जे सारखे देश आहेत त्यांचं जे मेन फर्निचरचं सप्लाय चेन जर आपण कुठलं म्हटलं ना तर ते आयकिया आहेत. त्या भागामध्ये, पाश्चिमात्य भागामध्ये ह्या ब्रँडचं, आयकिया ब्रँडचं खूप वर्चस्व आहे. त्याचं कारणही तसं आहे, या ब्रँडमध्ये जे डिझायनर्स वगैरे आहेत, जे फर्निचर डिझायनिंग किंवा इंटिरियर डिझायनर जी लोकं आहेत ही चांगली शिकली सवरलेली, म्हणजे या लोकांनी युरोपमधल्या आणि अमेरिकामधल्या युनिव्हर्सिटीजमधनं डिग्रीज प्रॉपर घेतलेला आहे. इंटिरियर डिझायनिंगचा एक चांगला अभ्यास केलेला आहे. त्यामुळे आज आपल्याला इकडे जगातले जे डिझायनर्स आहेत त्यांचे डिझाईन केलेले आपल्याला काही प्रोडक्ट्स आणि एक ओव्हरऑल इंटरनॅशनल प्रोडक्ट्स आपल्याला आज इथे एन्जॉय करता येणार आहेत. सो आपली जर्नी आता आपण स्टार्ट करूया. लेट्स गो. सो मित्रांनो, हा आहे आयकिया नवी मुंबईचा नकाशा. सो हे शोरूम मुख्यतः 2 भागांमध्ये विभाजलेलं आहे. पहिलं जे आहे त्याला शोरूम असं ह्याने नाव दिलेलं आहे. सो इथे मित्रांनो आपल्याला सेट्स बघायला भेटतात घराचे. म्हणजे लिव्हिंग रूम, किचन, बेडरूम ह्यांचे एक डिझायनर सेट, म्हणजे एका थीम बेस्ड, एका कलरवरती असं प्रॉपर सेट्स आपल्याला बघायला भेटतात. सो हे खूप आकर्षक आहे. सो आपण हे पहिल्या भागामध्ये हे कव्हर करणार आहोत आणि मग दुसऱ्या भागामध्ये आपण मार्केट हॉलला जाणार आहोत. सो इथे एक पर्टिक्युलर गोष्टी आहेत, जसं बेड टेक्स्टाईल्स आहेत. म्हणजे एका साईडला सगळे बाथचे प्रकार आपल्याला बघायला भेटणार, एका साईडला लाइटिंगचं सगळं सेट्स आपल्याला बघायला भेटणार. आणि जर हा पॅम्पलेट आपल्याला भेटला ना मित्रांनो आयकियामध्ये, तर हा नक्की घ्या. कारण इथे खालती जे हे टेबल दिलं आहे तर इथे त्या लोकांनी प्रत्येक गोष्टी कुठे आपल्याला भेटणार आहे हे डायरेक्ट आपल्याला कळणार आहे. कारण हा मॉल खूप मोठा आहे आणि एवढं शोधणं हे खूप वेळ घेणारं आहे. आणि हा मॉल कसं फिरायचं हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतो मी. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता हे स्मॉल लँड आहे. जर लहान मुलं आपल्याकडे असतील तर त्यांना इथे आपण ह्या प्ले एरियामध्ये आपण थोड्या वेळ ठेवू शकतो. सो आता आपला व्लॉग स्टार्ट करूया. सो सेकंड फ्लोअरला आल्यावरती मित्रांनो आधी रेस्टॉरंट लागतं, स्वीडिश रेस्टॉरंट. आणि त्याच्या शेजारी हे एक लाऊंज किंवा वर्क स्पेस टाईप आयकियाकडनं आपल्याला भेटते. सो इथे बसून आपण काम करू शकतो. सो हे वाला जो पार्ट होता हा लाऊंज टाईप आहे. आणि आता इथे हे जे आपण बेंचेस बघत आहोत, सो हा मोस्टली रेस्टॉरंटचा पार्ट आहे. सो हा आता माझा कव्हर झाला की मी तुम्हाला तिकडेही घेऊन जातो. सो हे जे इकडचं स्पेस आहे तिथे सोफाज वगैरे किंवा मागे इथे टेबल चेअर्स आहेत. सो इथे बसून मित्रांनो आपण काम करू शकतो. म्हणजे आपल्याला कधी वीकडेला यावं लागलं किंवा वीकेंडलाही हल्ली असं एक वर्क कल्चर आहे की आपल्याला छोटं-मोठं काम हे ऑफिसमधनं असतंच. सो तसे सगळे काम आपण आपल्यासोबत लॅपटॉप कॅरी करू शकतो जर आपलं प्रोजेक्ट डेडलाईन वगैरे असेल किंवा आपण स्पेशली मंथ एंडला जर ट्रॅव्हल करत असू. सो अशा वेळेला आपण इथे बसून काम करू शकतो. आयकियाकडनं आपल्याला वायफायची सुविधा प्रोव्हाइडेड आहे. आणि एक मुख्य गोष्ट म्हणजे मित्रांनो की इथे आपण आपल्यासोबत थोडंसं घरचं एक छोटं-मोठं खाणं आपण घेऊन येऊ शकतो आणि ते इथे आपण गरम करू शकतो.
सो हे तिथे आता 2 ओव्हन्स दिलेले आहेत IKEAकडनं. सो इथे आपण व्हेज आणि नॉन-व्हेजसाठी सो आपण थोडंसं आपलं घरचं खाणं जेवण गरम करून इथे आपण आपलं वर्क एन्जॉय करू शकतो आणि आपली फॅमिली शॉपिंगचा एक आनंद घेऊ शकते. सो आता आपणही IKEA या स्टोअरचा आनंद घेऊया. लेट्स गो. सो मित्रांनो, आता आपण पाहत आहोत ते दुसऱ्या माळ्यावरचे स्वीडिश रेस्टॉरंट ह्याचं नाव दिलं आहे आणि हे सगळं जे सेटिंग्ज आहेत हे रेस्टॉरंटचे सेटिंग्ज आहेत. सो हे रेस्टॉरंट मित्रांनो, ह्याला आपण एक बुफे रेस्टॉरंट म्हटलं तर चालेल, पण हे थोडंसं वेगळी सिस्टम आहे. इथे असं मेन्यू तर आहे हॉटेलसारखं, पण आता इथे आपल्याला समोर जे हे गेट दिसत आहे बॅरिकेटिंग केलेलं, इकडनं आपल्याला आतमध्ये जायचं. तिथे आपण ट्रॉली बघू शकतो आणि ट्रॉली घेऊन आपल्याला प्रत्येक काउंटर समोरनं आपल्याला काय काय घ्यायचं आहे ते आपल्याला सगळं घेत घेत पुढे यायचं. म्हणजे तिथे आता समोर हे आपण काचेवरती मेन्यू बघू शकतो टीव्हीवरती. सो हे मेन्यूज आपल्याला जे आपल्याला पाहिजे ते सगळं घेऊन यायचं आहे आणि घेऊन आल्यावरती हे आता इथे आपण एक्झिट काउंटर्स आहेत बघा आणि इथे एक्झिट काउंटरवरती आपल्याला ते जे आपण आतमधलं जे फूड घेणार आहोत त्याचं बिलिंग आपल्याला करायचं. जसे आता हे अंकल घेऊन येत आहेत व त्यांची मुलगी आता ही ट्रॉलीमध्ये पुढे फूड घेऊन येत आहे. असं सिस्टम आहे. सो हा थोडासा एक वेगळा सिस्टम इथे आपल्याला पाहायला भेटला. सो आपल्याला या सिस्टमबद्दल कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. सो IKEAमध्ये मित्रांनो या एरोज हे जे बाण दाखवले त्याच्याकडे खास लक्ष द्या. कारण IKEAला जर जनरली आपण फिरायला येत असाल, एक्सप्लोर करायला येत असाल, सो IKEA हा खूप म्हणजे खूप मोठा स्टोअर आहे आणि जर आपण रँडमली असं फिरलो तर आपण बऱ्याच वेळेला आपल्याला असं होणार आहे की अरे परत मी तिकडेच आलो फिरून. सो हे कन्फ्युजन जर आपल्याला अवॉइड करायचं असेल आणि आपल्या वेळेच्या बचत करून आपल्याला प्रॉपरली जर एक्सप्लोर करायचं असेल तर हे जे बाण दिले आहेत त्या लोकांनी प्रोजेक्ट केले आहेत ग्राउंडवरती ते प्रॉपरली फॉलो करा. कारण त्यांनी हे बाण आपल्या प्रत्येक सेक्टरमधनं म्हणजे प्रॉपरली गायडेड वे फ्रॉम चेक इन टू चेकआउट असं प्रॉपर त्यांनी रूट बनवलं आहे. म्हणजे आपण जर हे बाण प्रॉपरली फॉलो केले तर आपलं काहीच मिस नाही होणार. आपण सगळ्या गोष्टी प्रॉपर वेळेमध्ये एक्सप्लोर करू शकतो. सो मित्रांनो, पहिल्या भागमध्ये आता आपण रूम सॅम्पल्स पाहणार आहोत आणि हे जे आपण रूम सॅम्पल्स पाहणार आहोत ना मित्रांनो, हे इंटिरियर डिझायनर्स जे आहेत मोठमोठे त्यांनी हे डिझाईन केलेले आहेत. एक प्रॉपर थीम आहे, कलरचा बेस आहे त्याला आणि त्याच्याप्रमाणे म्हणजे त्या थीमप्रमाणे तिकडे इंटिरियरचे सामान म्हणजे फ्रीज, कबाट वगैरे या सगळ्या गोष्टी ठेवल्या आहेत. सो लेट्स स्टार्ट. सो हे आहे आपलं पहिलं हॉल विथ वर्क फ्रॉम होमचं सेटअप जसं की इथे ठेवलं आहे आणि हे छोटंसं टेबल आहे इथे वर्क फ्रॉम होमचं. सो इथे एक चांगली गोष्ट असते मित्रांनो की आपण प्रत्येक गोष्टीला इथे आपल्याला लेबल बघायला भेटते. तर ह्याची किंमत आता इथे आहे ₹6,000. थोडं कॉस्टली आहे पण ठीक आहे. इथे सगळ्या म्हणजे आता इथे मागेही आपण बघू शकता सगळ्या गोष्टींवरती टॅग्स आहेत. म्हणजे या पूर्ण सेटमध्ये जर आपल्याला पर्टिक्युलर काही गोष्टी आवडल्या आपण इथे चॉईस करू शकतो आणि असे इथे बरेचसे सेट्स आहेत. म्हणजे आता हा उदाहरणार्थ एक पहिला सेट आहे. तर आता इथे मागे जो तो लॅम्प आहे किंवा ते टेबल आहे किंवा वरचं जे शेल्फ्स आहे इथे प्रत्येक गोष्टीचं प्राइस आपल्याला बघायला भेटतं. सो आता हा एक दुसरा सेट आहे मित्रांनो. म्हणजे आपला जो स्टडी रूम असतो आणि आपल्याकडे जर खूप जास्त पुस्तकं असतील सो त्यासाठीचा एक हा स्टडी रूमचा सेट आहे आणि इथे आल्यावरती खरंच कुठच्या तरी एका फिल्मच्या सेटवरती आल्यासारखं वाटत आहे. म्हणजे हे इतकं रिअलिस्टिकली डिझाईन केलेलं आहे ना की खरंच बघण्यासारखं आहे हे आणि ह्याच्यातनं आपल्यालाही बऱ्याचशा आयडियाज आपण घेऊ शकतो. खूप सुंदर डिझाईन केलं आहे. आता मागच्या बाजूला पूर्ण बुकशेल्फ आहे. इथे समोर एक सोफा आहे. वरती लॅम्प आहे. इथे जर एखादं स्टडी लॅम्प आपण ॲड केलं तर ते खूप सही होईल. आता साईडला इथे आपण शेल्फ्स बघू शकतो. सो हे सगळं इंटिरियर डिझायनरनी क्राफ्टेड केलेलं आहे मित्रांनो. याचं कलर थीम वगैरे म्हणजे स्टडीसाठीचं एक कलर थीम, रूमचं टेम्परेचर वगैरे या सगळ्या गोष्टींचा बारीक अभ्यास करून हे रूम इथे डिझाईन केलेले आहेत. सो ह्यातले खूप चांगले चांगले आयडियाज आपण आपल्यासाठी इकडनं घेऊ शकतो. सो हे आहे आता आपलं तिसरं रूम. आता या पूर्ण सेटची किंमत इथे यांनी ₹50,000 दिली आहे. कम्प्लीट बेडरूम अंडर 50,000. सो हे आहे ते सेट. सो हे एक सिंपल सांगू शकतो आपण छोटंसं रूम आहे, बेडरूम आहे. त्याच्या शेजारी तिकडे स्टडी टेबल आहे आणि एक डिसेंटची लाइटिंग केलेली आहे. सो मित्रांनो, आपण जर फिल्म डिझायनर असाल किंवा आपण सेट डिझायनर असाल तर आपल्यासाठी इथे खूप काय काय शिकण्यासारखं आहे. सो
आणि इथे मुख्य म्हणजे असं आहे ना, की छोटे-छोटे जागेमध्ये अनक्लटर्ड कसं राहायचं, म्हणजे बोलतात ना, छोट्याशा जागेमध्ये गोष्टी कशा आपण ॲडजस्ट करू शकतो. घरातली प्रत्येक स्पेस आपण कशी वापरू शकतो, हे सगळं आपल्याला इकडनं बघायला भेटतं. या सगळ्या सेट्समधनं आपल्याला शिकायला भेटतं. सो वळूया नेक्स्ट सेटकडे. सो हा एक अजून एक सेट, सोफिस्टिकेटेड बोलतात ना, एक प्रॉपर डिझाइन्ड एक हॉल ज्याला आपण बोलू शकतो. टीव्ही आहे समोर, सोफा सेट आहे. सो हे बघायला किती भन्नाट वाटत आहे. म्हणजे एकदम बोलतात ना, वेल कल्चर्ड वगैरे एकदम सही, जी मस्त मजा येते बघायला. असं आपलं घर असलं तर किती भन्नाट होईल. सो आता ह्याच्या मागेच हे आपण शेल्फ बघू शकता. आणि हे किचनचं शेल्फ आहे एल टाईपचं. हे जनरली आता एल टाईपचं शेल्फ खूप जास्त ट्रेंडिंग आहे. आणि ह्याच्या आतमधले जे हे ड्रॉवर्स आहेत, ह्याच्या आतमध्ये ही लाईट आहे. म्हणजे ड्रॉवर ओपन केल्यावरती लाईट्स पेटतात. आणि आता इथेही आपण या बारीक-सारीक गोष्टींवरती टॅग्स बघू शकतो. सो इथे प्रत्येक गोष्टीवरती मित्रांनो हे एक चांगलं आहे, की टॅग्स म्हणजे जे यांच्याकडे विकायला आयटम आहेत ते ह्याने टॅग्स लावले आहेत. सो आता हे चिमणी आहे. चिमणीच्या खालती ओव्हन आहे. हे जनरली आपल्याला इंडियन मिडल क्लास घरांमध्ये असा सेटअप नाही बघायला भेटत. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे वेगवेगळ्या एन्जॉय करू शकतो. सो हा एक छोट्या बेबीचा, म्हणजे आपल्याकडे जर एक छोटी मुलगी असेल तर तिच्यासाठीचा एक तिचा स्पेशल रूम कसं आपण म्हणू शकतो. पिंक थीमवरती बेस्ड आहे. छोटंसं बेड आहे मुलीचं. आणि हे पूर्ण पिंक थीमवरती आहे. किती म्हणजे बोलतात ना, एक असं दिसून येतं, की हे रँडमली ठेवलेल्या गोष्टी नाही आहेत. हे प्रॉपरली एका डिझायनरनी स्टडी करून कलर थीम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, आता त्या खुर्चीचाही कलर बघा किंवा बाकी सगळ्या गोष्टी, हे एक प्रेमाने क्राफ्टेड पूर्ण एक सेट आहे. सो हे मस्त वाटतं. म्हणजे एका थीमचा आपण जेव्हा बघतो, आता इथे जे आपण बघू शकतो हे एका मुलाचं किंवा मुला-मुली, म्हणजे बोलतात ना 2 मुलं जर असतील. सो आता याचा इथे फ्लोर खालती आपण बघितलं तर इथे रोडचा नकाशा आहे. म्हणजे जर आपण गाडीचं खेळणं आपल्या मुलाला घेऊन दिलं, तर ह्या रोडवरती प्रॉपर म्हणजे मध्ये हेलिपॅड आहे, ट्रॅक वगैरे आहे. सो इथे मुलं खेळू शकतात प्रॉपरली. आणि समोर ते एक बंकर बेड, ज्याला डबल बेड असं म्हणतात, वर खाली वगैरे. त्याच्या शेजारी तिकडे छोटंसं एक स्टडी टेबल दिसत आहे. आणि दिवाळांवरती सुद्धा हे जे टेक्स्चर थीम आहे किंवा त्याला बेस जी लाइटिंग दिवाळांवरती जे पानांची केलेली आहे, सो हेही खूप भन्नाट आहे. तर ह्या सगळ्या संकल्पना मित्रांनो आपण घरी विचार नाही करू शकत. जर आपण इंटिरियर वगैरे करत असाल, तर आपण इथे जेव्हा अशा ठिकाणी येतो तेव्हा आपल्या आयडियाज आपल्याला भरपूर आपणही इकडनं घेऊन जाऊ शकतो. सो आता मित्रांनो आलो आहोत आपण आपल्या पुढच्या सेटकडे. आणि इथे आता हे एक बेडरूमचं सेट आपल्याला दिसत आहे. तिथे क्वीन साईज बेड ठेवला आहे. म्हणजे 6x6चं बेड असावं हे. आणि इथे हे एक व्हाईट थीम, म्हणजे बोलतात थोडं व्हाईटिश थीम बेड आपल्याला बघायला भेटत. आणि त्या कलर टोन संदर्भातच घरातल्या बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला, म्हणजे वॉलचं कलर असेल किंवा खालती आता ते शेल्फ तिकडे जे ठेवलं त्यालाही तसंच सेम कलर आहे. सो असं एक प्रॉपर थीम बेस्ड गोष्टी आपल्याला इथे बघायला भेटतात. आणि मुख्य म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी इथे विकतही घेऊ शकतो आपण. आता याच्या शेजारी जे हे दुसरं सेट आहे, हे थोडंसं आता डार्क थीम आहे. म्हणजे बेडरूममध्ये युजुअली काही लोकांना डार्क थीम आवडतं. सो त्या बेस्ड हे एक बेडरूम बनवलं आहे. सो आता याचं वॉलचं कलर आहे, थोडा आता बेडचा कलर हा कम्पॅरेटिव्हली डार्क आहे, जो ह्याच्या आधी आपण बघितला. किंवा कर्टन्स आहेत किंवा आता तो शेल्फ कबाड आहे, त्याचाही थोडासा डार्किश कलर आहे. आता टीव्हीच्या मागची दिवाळ बघा, तर किंवा ते शेल्फ बघा, हे कलरही मॅचिंग होत आहेत प्रॉपर सगळं. सो हे क्राफ्टेड आहे. आता ह्याच्या बिलकुल उलटं, म्हणजे आता हे आपण डार्क थीम बघितली, तो सेम आता इथे ही लाईट थीम आहे. म्हणजे घरामध्ये जर आपल्याला उजेड थोडंसं जास्त आवडत असेल आणि थोडंसं एक मोठं घर, म्हणजे जनरली जेव्हा लाईट असते तेव्हा ते आपल्याला एक मोठं असं घर वाटतं. So त्या थीमवरती हे एक बेस्ड आहे. म्हणजे आता इथे ब्ल्यू कलर दिवाळाला आहे. त्या टीव्ही बेडच्या समोर जो एक टेबल आहे तोही त्याच कलरमध्ये आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त एक उलटं एक अपोझिट थीम आता या साईडला आपण इथे बघू शकतो. म्हणजे मागची थीम जी होती ती लाईट होती. आता ही परत एक डार्क थीम आहे. आता इथे जे त्या साईडला आपल्याला दिसत आहे त्याला क्लोजेट असं म्हणतात मित्रांनो. ही एक वेस्ट किंवा जर आपल्याकडे बंगला असेल तर तिथे आपल्याला जनरली ही गोष्ट पाहायला भेटते. म्हणजे तिथे एक कबड नसतो, तर घरामध्ये एक छोटीशी स्पेस असते ज्याच्या आतमध्ये कबड असतो. आणि ज्याला दरवाजे असतात, म्हणजे त्याच्या आतमध्ये जाऊन आपण प्रॉपर ड्रेस वगैरे आपलं चेंज करू शकतो. सो IKEAमध्ये असा एक मला दुसरा सेट माहिती आहे. तो तुम्हाला मी याच्यानंतर, आता हे आपले रूम सॅम्पल्स झाले की दाखवणार आहे. तोही भन्नाट आहे. सो हे जनरली आपल्याला बंगलोजमध्ये वगैरे क्लोजेट ह्याला म्हणतात.
हे बघायला भेटतं. आता जाऊया पुढच्या सेटकडे आपल्या. सो हा एक मित्रांनो आपण प्रॉपर 1 BHKचा सेटअप आपण असं म्हणू शकतो. आता इथे डायनिंग टेबल आहे आणि त्या पलीकडे तिकडे सोफा व टीव्ही आहे. इथेही हा येल्लोइश थीम म्हणतात ना तो दिला आहे आणि हा थीम मला खरंच खूप सही वाटला. म्हणजे प्रॉपर म्हणतात ना, ना डार्क आहे, ना लाईट आहे. प्रॉपर येल्लो कलर आहे आणि त्याला साजेशीच गोष्ट मित्रांनो इथे ठेवण्यात आली आहेत. म्हणजे टेबल आहेत आणि मुख्य म्हणजे जे लाईट्स इथे यांनी जे लावले आहेत, त्या टेबलवरती जो लॅम्प आहे किंवा बाकी जे लाईट्स आहेत, तर त्या कोपऱ्याला जो लॅम्प आहे, तोही हिवाळ्याला मॅच होणाराच एक कलर आहे. सो हे थीम बेस्ड घर आपण म्हणू शकतो. किती मस्त वाटतंय. आता ह्याच्या मागे तिथे किचन आहे. सो ते आता आपण थोड्या वेळाने एक्सप्लोर करू. पण हे हॉल किती कडक वाटतं म्हणजे असं हॉल असेल तर कडक वाटणार आहे. आता हे त्याच्या मागे आपलं एक स्टडी टेबल म्हणजे लहान मुलं आपल्याकडे जर असतील, सो त्यांच्यासाठी एक सेंटरला स्टडी टेबल आहे. मागे तिकडे त्यांचं बुक शेल्फ्स आहेत. त्यांचं बुक्स, खेळणी वगैरे ठेवायला आणि ह्या स्टडी टेबलची जी हाईट आहे मित्रांनो, ही लहान मुलांसाठी आहे. सो हे आपल्या घरी जर आपण ट्युशन वगैरे घेत असाल मोस्टली तर किंवा आपल्या घरी 3-4 मुलं असतील, एक जॉइंट फॅमिली असेल आपली, सो त्यासाठीचा हा मेन आपण सेटअप बघू शकता, की मुलांचं स्टडी रूम टाइप ज्याच्यामध्ये ते सगळं सामान त्यांचं राहील. आता इथेही मुलांची खेळणी वगैरे ठेवण्यात आली आहेत. आता ही जी एम्प्टी स्पेस आहे ती टीव्हीसाठी आहे. 52,000 प्राईस आहे याची. खूप सही क्राफ्टेड आहे हे. सो हे लहान मुलांचं म्हणजे आपल्या घरात जर किलबिलं भरपूर असतील लहान-लहान मुलं, तर त्यांच्यासाठी एक प्रॉपर रूम असतं, की जिथे ते अभ्यासही करतात, राहतात, खेळतात वगैरे आपला टाईम सगळा आपला स्पेंड करतात. त्याच्यासाठीचा हा एक पूर्ण सेटअप आहे. ऑसम! म्हणजे मजा आली. म्हणजे इथे आल्यावरती अशा सगळ्या गोष्टी बघायला भेटल्या ना मित्रांनो, ज्या आपण जनरली टीव्हीमध्ये बघतो ना, त्या प्रत्यक्ष एन्जॉय करायला भेटल्या. सो हा आहे मित्रांनो आजच्या दिवसाचा आपला शेवटचा सेट आणि हा एक ॲडल्ट मुलगी तिचा एक हा आपण रूम म्हणू शकतो. तिला डिझाइन केलेला एक पिंक थीमवरती बेस्ड आहे. सो हा बाहेरून जर आता मी झूम आउट केलं थोडंसं, तर हा असा दिसतो आणि जर आता मी परत म्हणजे प्रॉपर त्या रूमवरती जर मी फोकस केलं, तर असं वाटतं कुठच्यातरी सेटमध्ये किंवा एका रिअल घरामध्ये आपण आलो आहोत. इतकं परफेक्शननी हे सगळं डिझाइन केलेलं आहे आणि हे बघायला खरंच खूप मजा येते. आता इथे जसा हा आरसा आहे, लाईटवाला प्रॉपर मेकअपसाठीचा एक आरसा आहे, ड्रेसिंग टेबल ज्याला म्हणतो आपण. सो खूप सही आहे हे आणि इथे सुद्धा बारीक-बारीक गोष्टींचं प्राईस टॅग आपल्याला बघायला भेटते. सो खूप, खूप सही आहे मित्रांनो. एकदा नक्की इथे भेट द्या वेळ काढून आणि या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष डोळ्यांनी एन्जॉय करण्यासारख्याच आहेत. म्हणजे इथे आल्यावरती आपल्याला आपल्या घरात जिथे आपण राहतो ना, त्याच्यासाठीचं आपलं एक व्हिजनच चेंज होणार आहे. सो आता पुढे आपण आता किचनवाला सेक्शन एक्सप्लोर करूया. लेट्स गो. सो मित्रांनो हे आहे ते क्लोजेटचं सेटअप जे मगाशी मी तुम्हाला सांगत होतो. म्हणजे आतमध्ये वॉक इन करणारं वॉर्डरोब किंवा कपाट असं आपण म्हणू शकतो. सो आता याच्या आतमध्ये जाऊया आणि याच्या आतमधले जे हे शेल्फ्स आहेत मित्रांनो हे पूर्णतः कस्टमेबल आहेत. म्हणजे आपल्याला ज्या साईजमध्ये, ज्या मापामध्ये पाहिजे त्या मापामध्ये हे आपण करून घेऊ शकतो आणि हे सगळं प्लॅनिंग आपल्याला इथेच करून भेटतं यांच्याकडनं. तर तेही खूप भन्नाट आहे आणि इथे आता हे जर एकदा असे आपण दरवाजे बंद केले प्रॉपर क्लोजेटचे, सो आपण आता कपाटाच्या आतमध्ये आहोत तसं टेक्निकली आपण बोलू शकतो. म्हणजे इथे आपण प्रॉपर ड्रेस चेंज वगैरे सगळं करून रेडी होऊन आपण बाहेर जाऊ शकतो. सो आता जाऊया आपल्या पुढच्या सेक्शनकडे. सो आता आपण प्रवेश करत आहोत किचन या सेक्शनमध्ये. तो इथे आता आपल्याला काही प्री डिझाईन सेट्स जसे आता आपण हॉल आणि बेडरूमचे काही डिझाईन सेट्स बघितले, तसे आता आपल्याला इथे किचनचे काही सेट्स बघायला भेटणार आहेत. सो हा आहे आपला पहिला किचन आणि हा थोडासा प्रशस्त किचन आहे. व्हाईट थीम आहे याची. सो व्हाईट थीम जनरली आपल्या इंडियन घरामध्ये चालेल असं मला वाटत नाही. कारण आपल्या जेवणामध्ये तडका हा आणि मसाल्यांचा हा प्रकार असतो. त्यामुळे असं व्हाईट शेल्फ वगैरे सहजासहजी आपल्या घरामध्ये कोण प्रिफर करेल असं मला वाटत नाही. आणि इथेही मित्रांनो प्रत्येक बारीक गोष्टींवरती टॅग आहे. जसं आता आपण हे एक टॅग बघू शकतो याच्यासाठी आहे. तसं हॉल आणि बेडरूममध्ये आपण बारीक-बारीक गोष्टींचं टॅग बघितलं, तसं इथेही सगळ्या बारीक गोष्टींच्या किचनच्या म्हणजे भांडी असतील, ग्लास, चमचे सगळ्या गोष्टींच्या आपल्याला टॅगिंग्स इथे पाहायला भेटणार आहे. आता याच्या शेजारी आता जे आपण किचन सेट बघत आहे, हे जर आपण वर्किंग वुमन असेल,
जर किचनमध्ये आपल्याला एक स्टडी टेबलचं छोटंसं आपल्याला सेटअप पाहिजे असेल आणि मागे आपलं किचनचं शेल्फ आणि सर्विंग एरिया वगैरे असेल तर त्याच्यासाठी हे आहे. तर छोटंसं हे स्टडी टेबल वर्किंग वुमेनसाठी आणि मागे आपलं किचन. सो वर्क फ्रॉम होम जर आपलं चालू असेल तर या टाईपचं किचन आपण प्लॅन करू शकता. सो हे एक इनोव्हेटिव्ह थिंकिंग आहे मित्रांनो. आता हे पुढचं जे आहे एक ब्राईट कलर थीम आहे, येल्लो कलर आहे आणि एक प्रॉपर यू शेपमध्ये याचं एक किचनचं ओटा आहे, प्लॅटफॉर्म आहे. सो एक किती सोफिस्टिकेटेड आणि बघायला खूप बरं वाटतं हे. म्हणजे इकडनं आपल्याला कलर थीम्स त्याला मॅचिंग आता खालची शेल्फ्स वगैरे या सगळ्या गोष्टी किचनच्या पर्स्पेक्टिव्हने आपण इकडे आता विचार करू शकतो. खूप सही आहे. सो हे एक वेस्टर्न स्टाईल किचन किंवा एक बंगलो, प्रॉपर मोठा बंगलोचं किचन आपण बोलू शकतो. कारण याचा स्टव आहे हा मध्ये आहे, मागे जो आहे हा सर्विंग प्लॅटफॉर्म आहे आणि त्या साईडला एक डायनिंग आहे. सो हा प्रॉपर एक बंगलोचा किचन सेटअप आपण इथे बोलू शकतो. सो आता आपण आलोय बंगलोमधनं डायरेक्ट छोट्याशा किचन सेटमध्ये. आता इथे खालती जर लादीचा आपण माप घेतला तर 2, 4, 6 तो किंबहुना 8 फीट आता लेंथमध्ये आहे आणि त्या साईडलाही मला वाटतं 8 बाय 8 किंवा 10 बाय 10चं किचन जर आपण असं एक म्हटलं. सो 10 बाय 10चं किचनही किती अनक्लटर्ड आहे. सध्या आता मी राहता येतोय 10 बाय 10चं किचन आहे. पण आता हे 10 बाय 10चं किचन जर इथलं बघितलं ना तर खरंच खूप अनक्लटर्ड आणि बोलतात ना बघायला बरं वाटत आहे. सो इथे तर आता खालती आणि ओव्हन वगैरे पण दिला आहे. सो जागेचा पुरेपूर वापर म्हणजे छोट्या जागेमध्ये आपण किती मस्त किचन बनवू शकतो. आता या साईडलाही जो किचन आहे हा छोटासा जागेमध्ये बनवलेला आहे. जर मागचं डायनिंगची स्पेस जर आपण काढली, सो हाही किचन खूप छोट्याशा जागेमध्ये एक अनक्लटर्ड वेनी बनवलेला आहे. खूप भन्नाट आणि खूप सही डिझाईन्स आहेत. आता हा पुढचाही डिझाईन सेम त्याच थीमवरती बेस्ड आहे. आता हा कम्प्लीट सेट याने 1 लाख रुपयाचा दिला आहे. पण 1 लाख रुपयामध्ये आपल्याला पूर्ण किचनचं सेट आय गेस सगळं भेटत आहे. सो प्राईस आपण इथे जर आपल्याला घ्यायची असेल तर आपण यांचं इथे एक्झिक्युटिव्ह किंवा जे हेल्प असतात त्यांना आपण डिटेल विचारू शकतो. पण हे छोटंसं किचनचं खूप सही आहे. म्हणजे हा मजा आली यार बघून. म्हणजे इथे आज एवढं सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या म्हणजे बोलतात ना इथे फिरण्यापेक्षा आपल्याला शिकायलाही IKEAमध्ये खूप काय आहे. म्हणजे फिरण्यासोबत इंटिरियर डिझायनिंगच्या 100 गोष्टी आपण आपल्यासोबत जाताना घरी घेऊन जाऊ शकतो. आणि आज हा एक्सपिरियन्स तुम्हाला घरी बसल्या भेटावं हीच माझी इच्छा आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर कृपया सबस्क्राईब आणि लाईक करा. कारण खरंच खूप मेहनत लागते हे व्हिडिओज बनवायला. सो आता हा शेवटचा पार्ट मित्रांनो किचनचा. आणि हा जो पार्ट आहे ना मित्रांनो हा YouTubeवरती कोणी सहजासहजी इतकासा कव्हर केला नाही आहे. सो इथे मित्रांनो ह्या लोकांनी टेक्निशियन्स किंवा एक्सपर्ट्स IKEAने बसवले आहेत. जर आपल्याला किचन आपलं एक पर्टिक्युलर डिझाईन असतं, आपली एक माप असते किचनचं किंवा हॉलचं. सो त्या मापामध्ये आपल्याला गोष्टी हे लोक इथे बसवून देत आहेत. सो या सगळ्या गोष्टी त्या मापामध्ये प्रॉपर म्हणजे आता शेल्फ्स असतील किंवा किचनचं जे खालचा ओटा असतो त्याच्या खालचे जे ड्रॉवर्स असतात ते असतील. आणि इथे फक्त किचनच नाही, तर आपल्या घरातले बाकी सगळे रूम असतात. म्हणजे बाथरूम असेल, बेडरूम असेल, हॉल असेल, अशा सगळ्या गोष्टी मित्रांनो इथे आपल्याला हे लोक प्लॅन करून देत आहेत. थोडंसं मिनिमलिस्टिक चार्ज आहे. हे चार्ज असं आहे की इथे 5,000 रुपये पर रूम हे लोक आपल्याला डिझाईन करून देतात. त्या 5,000मध्ये एका रूमच्या आपल्याला 3 3D डिझाईन्स आपल्याला हे लोक करून देतात आणि त्या डिझाईन्समध्ये ह्यांच्याकडेच IKEAमध्ये भेटणाऱ्या गोष्टी हे लोक आपल्याला सजेस्ट करतात. सो आपल्याकडे जर थोडासा पैसा असेल तर या गोष्टी आपण नक्की विचार करू शकतो. आणि या गोष्टी नक्की मित्रांनो आपण विचार करा. कारण आपण इंटिरियर जे असतं हे आपण परत करत नसतो आणि इतकी मोठी कंपनी आपल्याला असं प्लॅनिंग करून देते. सो आपण थोडेसे पैसे देऊन ॲटलिस्ट यांच्याकडनं एक आयडियाज तर आपण नक्की घेऊ शकतो. सो मित्रांनो आता आपण आलो आपल्या पुढच्या सेक्शनकडे आणि इथे आपण पाहू शकता डायनिंग टेबल्स आहेत आणि जे दिवाळ्यावरती चेअर्स आहेत मित्रांनो, त्या चेअर्सची व्हेरायटी बघा आणि डिझाईन्स बघा. मी तुम्हाला खात्रीनिशी सांगू शकतो की लोकल मार्केटमध्ये एवढे डिझाईन्स आणि एवढे चेअर्स आपल्याला एका जागेवरती क्वचितच कुठे बघायला भेटणार आहेत. हा आता आपण जो पाहत आहात तो फक्त एक वॉल आहे. असं त्याच्या पुढे बघा किती वॉल आहे बघा. ते 2 पूर्ण वॉल चेअरच्या डिझाईन्सनी भरलेले आहेत. सो किती वेगवेगळे प्रकारचे डिझाईन्स मित्रांनो फक्त खुर्च्यांच्या आपल्याला इकडे बघायला भेटतात. सो हे आपण लॉनमध्ये असेल किंवा आपलं डायनिंग टेबल असेल ते हे चेअर्स आहेत. सो किती भन्नाट आहे. आता तिथे छोटीशी खुर्ची लावली आहे दिवाळ्याला, बघूया त्याची प्राईस किती आहे.
सो ही दिसायला खूप क्यूट आहे छोटीशी खुर्ची आणि हिची प्राइस किती आहे? अरे बापरे! जाऊ दे, दाखवत पण नाही. जाऊ दे. आपण परत बॅक टू व्हिडिओ. सो आता आपण जाऊया आपल्या नेक्स्ट पॅचकडे. सो या सेगमेंटमध्ये मित्रांनो आपल्याला छोटे डायनिंग टेबल्स, वॉल क्लॉक्स आणि छोटे स्टूल्स बघायला भेटत आहेत. सो इथे स्टूल्सही किती जास्त व्हेरायटी आहेत मित्रांनो. म्हणजे छोटेसे टेबल, एक डिझायनर टेबलसुद्धा आपल्या घरामध्ये एक वेगळेपणा आणतो आणि हे बघायला सहजासहजी खूप मस्त वाटतं. आणि आता इथे आपण या साईडला बघितलं तर हे क्रॉकरी आहेत. जनरली वेस्टमध्ये सर्व्हिंग असेल किंवा जे जेवणाचा प्रकार असतो हा क्रॉकरीमध्येच असतो. सहजासहजी स्टीलची भांडी तिकडे जेवणामध्ये वापरत नाहीत ती लोकं. आणि इथे आता हे छोटेसे डायनिंग टेबल्स आहेत म्हणजे 2 सीटर्स वगैरे, तर हे खूप सही दिसत आहेत. आणि आता हे जे घड्याळं आहेत हे सिंपल डिझाइन आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये आजचं जसं काही झगामगा नाही आहे, पण हे स्टँडर्ड म्हणतात ना डिझाईन्स, हे बघायला मला पर्सनली माझी चॉईस अशीच असते. पण आता हे प्राईस बघितलं तर थोडं लोकललाच गेलेलं परवडेल आपल्याला असं वाटत आहे. पण हे एन्जॉय करण्यासारखं आहे. आणि आता इथे जर हे स्टूल्सचं व्हेरायटी बघितली बोलायची झाली, तर किती वेगवेगळे डिझाईन्स आहेत. सो हे मित्रांनो खरंच म्हणजे आपण एखादा संडे डीमार्टला न जाता, मला डीमार्टला क्रिटिसाइज नाही करायचं, पण डीमार्टला न जाता एक संडे आपण फॅमिलीसोबत इकडे नक्की स्पेंड करा. कारण इकडे बघण्यासारखं खूप म्हणजे खूप जास्त आहे. आता जाऊया आपल्या नेक्स्ट सेगमेंटकडे. सो हे आहे डिझायनर बेड्स. म्हणजे आता या रूममध्ये सगळे ह्यांनी बेड्सचे डिझाईन्स ठेवले आहेत. आता हा वॉल आणि मागचं टेक्स्चर ते त्याचे बेडशीटशी मॅच होत आहे. सो एक भन्नाट कॉन्सेप्ट आहे. आणि या साईडला वेगवेगळे बेड्स म्हणजे किंग साईज, क्वीन साईज, बेड विथ स्टोरेज म्हणजे खालती सामान ठेवायला, प्लेन बेड, सिंगल बेड असे सगळे व्हरायटी ऑफ बेड्स आपल्याला इकडे पाहायला भेटत आहेत. सो याच्यातल्या एखाद्याची प्राईस आता आपण चेक करूया किती आहे ती. सो ₹21,000 किंमत आहे. सो ₹21,000 मित्रांनो ही फक्त बेडची किंमत आहे. ते वरती मॅट्रेस वगैरे आहे त्यांची किंमत वेगळी आहे. सो प्राईसच्या मामल्यामध्ये IKEA थोडंसं कॉस्टली आहे हे आपण म्हणू शकतो. पण त्याप्रमाणे क्वालिटीही आपल्याला भेटणार आहे. आणि इथे हे प्राईस महाग असण्याचं मित्रांनो मला असं एक कारण वाटतं ना, की आता इथे बऱ्याचशा प्रॉडक्टवरती हे इंडियाच्या बाहेर बनलेले प्रॉडक्ट्स आहेत. त्यामुळे ह्यांना जे आपल्याला कस्टम ड्युटी लागते, सहजासहजी जी गोष्ट इंडियामध्ये बनत नाही त्यांच्यावरती कस्टम ड्युटी आणि चार्जेस खूप जास्त असतात. म्हणजे एखादा रेडीमेड प्रॉडक्ट जर आपल्याला माहिती असेल आपण भारतात इम्पोर्ट केला, सो त्याच्यावरती टॅक्स थोडा जास्त लागतो. सो त्यामुळे असं मला वाटतं कुठेतरी IKEAतल्या या थोड्याशा गोष्टी आहेत ह्या महाग आहेत. सो IKEAनी जर ह्या बऱ्याचशा गोष्टी लोकली मॅन्युफॅक्चर केल्या ना, तर येणाऱ्या काळामध्ये IKEA हा इंडियन फर्निचर मार्केटमध्ये खरंच आपलं चांगलं नाव आणि एक चांगलं मार्केट शेअर कॅप्चर करू शकतो. सो आता हा जो पुढचा सेगमेंट आहे, इथे आता बेड्स आहेत आणि बेड्सच्या सोबतच इथे आता वॉलला जे काचा आहेत, वॉल मिरर्स आहेत. सो मला पर्सनली अशी एक वॉल मिरर घ्यायची आहे. त्याच्यामागे एक सायंटिफिक आणि एक सायकॉलॉजिकल इफेक्ट आहे मित्रांनो, की आपण रोज स्वतःला अशा एका आरशामध्ये बघितलं पाहिजे. सो मी आता इथे जेव्हा हे प्राईस बघितलं आणि आता हे घरी कॅरी करणं शक्यही नाही. मी आता बाईकने आलो आहे आणि डिलिव्हरी चार्जेस थोडेसे जास्त आहेत. ते मी लिहून घेतले आहेत डिलिव्हरी चार्जेस. तुम्हाला दाखवतो मी या व्हिडिओमध्ये. सो इथे खूप भन्नाट डिझाईन्स आहेत. तर समोर आता तिकडे मॅट्रेस स्टुडिओ आहे. सो आता आपण जाऊया मॅट्रेस स्टुडिओमध्ये थोडंसं बघूया. सो इथे आपल्याला गाद्याही मित्रांनो बघायला भेटतात आणि गाद्या हा एक खूप चांगला विषय आहे. म्हणजे बोलतात ना, चांगली गादी असणं हा आपल्या ओव्हरऑल हेल्थ इम्पॅक्टवरती आणि जी आपली झोप असते, स्लीप क्वालिटीवरती खूप जास्त फरक पडतो. आपण सहजासहजी आपण एवढा विचार नाही करत. पण एक कम्फर्टेबल गादी असणं हे ओव्हरऑल आपल्या स्लीप क्वालिटीसाठी आणि त्यामुळे आपल्या पूर्ण दिवसासाठीही खूप महत्त्वाचं असतं. सो इथे आपल्याला त्याच्याही भरभरून व्हेरायटीज, पिलोचे व्हेरायटीज वगैरे ओव्हरऑल बऱ्याचशा गोष्टी आपल्याला इथे एकाच जागेवरती पाहायला भेटतात. आणि मी तुम्हाला नक्की सांगतो, की भारतामध्ये आतापर्यंत जेवढं आपण बघितलं, हे तुम्हाला एका जागेवरती कुठेच बघायला भेटणार नाहीये. सो आता जाऊया आपल्या पुढच्या सेगमेंटकडे. सो मित्रांनो IKEAची डिलिव्हरी मला वाटतं सध्या तरी एवढ्याच भागांमध्ये मर्यादित आहे. ठाणे, नवी मुंबई, मुंबई आणि पुणे इथे. म्हणजे जिथे-जिथे त्यांचे स्टोअर आहेत सध्या म्हणजे मुंबईला आणि नवी मुंबईला त्यांचा स्टोअर आहे.
सो आणि हे त्याचे रेट्स आहेत, हे रेट्स मी स्क्रीनवरती ॲड करीन. सो हे आता आपण बघू शकता, आपण आता आहोत सोफा कम बेड सेटमध्ये आणि इथेही आपल्याला वाईड रेंज ऑफ व्हेरायटी सोफा कम बेडची बघायला भेटते. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सोफा कम बेड्स आपल्याला इथे पाहायला बघत आहेत आणि सही आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं आता हे 11,490 रुपयाचं हे बेड आहे. ॲज युजल थोडं कॉस्टली आहे, पण एवढी व्हेरायटी इथे आपल्याला बघायला भेटते ना, ते खरंच खूप सही आहे. आता वळूया आपल्या पुढच्या सेगमेंटकडे. सो हे बघा मित्रांनो, सोफाचे किती व्हेरायटी आहे इकडे. म्हणजे कलर बेस पण व्हेरायटीज आहेत, त्यानंतर डिझाईन बेस पण व्हेरायटी आहेत. खूप खूप भन्नाट आहेत आणि एवढे व्हेरायटीज मित्रांनो आपल्याला एका लोकल शॉपमध्ये पाहणं शक्य नसतं, कारण त्यांचं एक फायनान्शियल लिमिट असतं, ते एवढे व्हेरायटीज नाही ठेवू शकत. सो त्याच्या व्यतिरिक्त आपण इथे येऊन आपल्याला पाहिजे तसं आपण आयडियाज घेऊ शकतो. सोफ्याची खूप जास्त आहे आणि आयक्याचे रेट्स थोडेसे आता इथे हेवी आहेत. आता हा आपण सोफा जर बघितला तर हा 24,990 म्हणजे 25,000चा सोफा आहे. थोडासा हाय आहे रेटप्रमाणे, पण इथे आयडियाज घेण्यासाठी आयकिया मी खरं सांगतो मुंबईतलं सगळ्यात बेस्ट प्लेस आहे फर्निचरच्या आयडियाज घेण्यासाठी. आता वळूया आपल्या नेक्स्ट पार्टकडे. तर हे पहा, इथे खुर्च्यांच्या व्हेरायटी म्हणजे सिंगल चेअर्स असतात, ज्याला आपण सोफा सारखे कम्फर्टेबल असतात, पण यांना कोझी चेअर्स, मी तर यांना कोझी चेअर्स बोलतो. सो त्याचेही इथे भरभरून व्हेरायटीज आहेत. म्हणजे आपल्याकडे जर स्पेस कमी असेल तर अशातले 2 पेअर आपण घेऊ शकतो बसण्यासाठी. सो त्यानेही काम चालणार आहे. सो त्याचेही किती वेगवेगळे, आता हा समोर जो ग्रे कलरचा डिझाईन आहे, हा सहजासहजी आपल्याला इंडियन मार्केटमध्ये नाही बघायला भेटणार. आता मागे हे लाकडी आहे, त्याचं रेट एकदा बघूया आपण काय आहे ते. सो ऑफकोर्स रेट वाईज खूप जास्त आहे हे, पण व्हेरायटीजच्या मामल्यामध्ये इथे एवढं सगळं बघायला भेटणं खरंच खूप भन्नाट आहे. सो आता पुढचा आपलं सेगमेंट आहे हे शेल्फ्सचं, आणि हे शेल्फ्स वेगवेगळ्या टाईपमध्ये आहेत. काही किचन शेल्फ्स आहेत, काही आपण हॉलमध्ये आपले कलेक्टिबल्स असतात त्यातले शेल्फ्स आहेत. सो शेल्फ्सची खूप व्हेरायटी आहे आणि आयकियाच्या शेल्फ्सचं मित्रांनो सांगायचं ना, तर ह्याचं एक खूप चांगलं वैशिष्ट्य आहे. हे तुम्हाला लोकल मार्केटमध्ये शेल्फ्समध्ये हे ऑप्शन तुम्हाला कुठेच बघायला नाही भेटणार. तुम्हाला ते ऑप्शन मी दाखवतो. सो हे बघा मित्रांनो, या शेल्फ्सला छोटे छोटे ह्याचे छिद्र आहेत. सो ह्याच्यामुळे ह्यांचे जे पार्टिशन आहेत ना, हे आपण काळांतराने कधीही आपल्याला पाहिजे तसे आपण बदलू शकतो. म्हणजे आता आपली गरज वेगळी असेल किंवा 6 महिन्यांनी, वर्षभराने जेव्हा आपली गरज बदलते किंवा आपलं सामानाचं जे क्वांटिटी असते जे कमी जास्त होत असतं, तर त्याप्रमाणे हे शेल्फ्सची जी पार्टिशन असतात ते आपल्या गरजेप्रमाणे आपण एका साईडला जास्त कमी जास्त वगैरे करू शकतो आणि हे पार्टिशनही इथे सेपरेट ह्यांच्याकडे भेटतात. सो हा एक खूप सही प्रकार आहे. आता मित्रांनो, हा जो पुढचा सेगमेंट आहे ना आयकियाचा, हा पर्सनली माझा सगळ्यात जास्त फेवरेट सेगमेंट आहे आयकियामधला. तो आहे म्हणजे स्टडी टेबलचा. आता मी आता कोविडपासून वर्क फ्रॉम होमच आहे, त्यामुळे घरातलं जे स्टडी टेबल असतं किंवा एकंदरीत जे स्टडी टेबल असतं ऑफिसचंही, सो त्याचं खूप जास्त इम्पॉर्टन्स माझ्या पर्स्पेक्टिव्हनी आहे. कारण आपण आपल्या दिवसाचा बराचसा वेळ आपण त्या टेबलावरच स्पेंड करत असतो, आपण ऑफिसमध्ये असलो तरी. आणि स्पेशली वर्क फ्रॉम होममध्ये मित्रांनो, ह्यांच्याकडे जे टेबलचे व्हेरायटीज आहेत ना, ते
खरंच कुठे नाही आहेत. म्हणजे ते डिझायनर पर्स्पेक्टिव्हनी इतक्या भारी आणि इतक्या सही आहेत ना, ते खूप सही. आता तुम्हाला मी 2-3 ह्याच्यातले प्रकार तुम्हाला मी आता दाखवतो, ते पहा. सो हे आहे मित्रांनो एक ऑटोमॅटिक टेबल. सो ह्याची जी हाईट आहे ही इलेक्ट्रॉनिकली ॲडजस्ट होते. सो आता हे आपण बघू शकता वरती होत आहे आणि हे ऑलमोस्ट माझ्या कमरेच्या वरपर्यंत येत आहे. म्हणजे आपलं जर लाँग वर्किंग आवर्स असेल, सो इथे उभं राहून आपण बऱ्यापैकी काम करू शकतो आणि तसंच ह्याची जी हाईट आहे ही खालीही जाते. सो आपण एकदम म्हणजे काही वेळ उभं राहून व काही वेळ एकदम खालती छोट्या टेबलावरती बसून आपण लो हाईटमध्ये काम करू शकतो. सो आहे की नाही भन्नाट? सो हे मित्रांनो एक गेमर बेस टेबल आहे. म्हणजे गेमिंग जो फुल टाइम करतो त्या बेस टेबल आहे. 45,990 या टेबलची किंमत आहे आणि हे दिसायलाही खूप एलिगंट आहे आणि हे दोघं ह्या टेबलचे डिझायनर आहेत. त्यांनी आपल्याबद्दलची थोडीशी आणि प्रॉडक्टबद्दलची थोडीशी माहिती इथे दिली आहे. सो ह्या टेबलमध्ये मित्रांनो मगाशी जो आपण टेबल बघितला त्याच्यापेक्षा काही एक ॲड ऑन फीचर्स आहेत. ते असे आहेत की इथे हे नंबर्स दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला एक स्पेसिफिक हाईटला आपण ते नंबर प्रेस केलं की ते आपणच त्या हाईटला ॲडजस्ट होतं. सो तिथे आपण मॅन्युअली आपल्याला करावे लागायचे. तर इथे प्रीसेट्स आहेत. सो हेही आता आपण बघू शकतो ऑलमोस्ट माझ्या कमरेच्या वरपर्यंत हाईटने आलेलं आहे. सो खूप सही फीचर्स आहेत मित्रांनो आणि हे प्रॉडक्ट सहजासहजी आपल्याला भारताच्या लोकल मार्केटमध्ये वगैरे नाही बघायला भेटत. सो हे एक्सप्लोर करायला एकदा तरी इथे येणं बनतंय बॉस. सो हे मित्रांनो आता पुढचं जे आपण बघत आहोत हे आपल्या घरातली एक अशी वस्तू असते जी आपण आपल्या घरात जे पाहुणे येतात त्यांच्यासाठी असते. टीपॉय जिला आपण म्हणतो टी टेबल. सो इथे या छोट्याशा टी टेबलचेही किती वेगवेगळे डिझाईन्स आणि व्हेरायटी आहेत ते पहा. म्हणजे सहजासहजी इतके व्हेरायटीज आपल्याला कुठे एक्सप्लोर करायला भेटत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. प्लस तुम्ही इथे मी पुन्हा पुन्हा सांगतोय मी काय ऐक्याची मार्केटिंग करत नाहीये, पण इथे जेव्हा मी आता एवढा वेळ घालवलाय ना, ते खरंच वर्थ आहे. सो आपलं पुढचं आता प्रॉडक्ट आहे हा टीव्ही टेबल आहे. सो आधीचे मित्रांनो मध्य काळामध्ये जे टीव्ही टेबल होते हे किती मोठे असायचे. पूर्ण टीव्हीचं युनिट असायचं. पण आता सध्याचे जे टीव्ही टेबल्स आहेत हे छोटेसे झाले आहेत. त्याचं कारण असं आहे की आपले घर सध्या आता कॉम्पॅक्ट झालेले आहेत, छोटे झालेले आहेत. त्यामुळे घरातले फर्निचरही बऱ्यापैकी कॉम्पॅक्ट साईजचे झालेले आहेत. सो इथे मोठे टीव्ही टेबलही म्हणजे टीव्ही युनिट जे असतात ते पाहायला भेटतात. त्यांचीही व्हेरायटीज खूप सही आहे आणि आता हे जे छोटे टीव्ही टेबल्स आहेत टीव्हीच्या खालचे त्यांचीही व्हेरायटी खूप मस्त आहे, एक नंबर. आणि ॲज युजुअल प्राईस खूप जास्त आहे. सो हे आहे मित्रांनो एक हँडमेड चेअर. लाकडाची चेअर आहे, हँडमेड आहे. प्राईस थोडीशी जास्त आहे, पण आता एवढं डिझाईन किंवा जे एकंदरीत मेहनत या चेअरला बनवण्यात घेतली आहे त्याप्रमाणे ती प्राईस तेवढी वर्थ आहे. कारण हे प्रॉडक्ट करत खूप मस्त दिसत आहे. आणि इथे आता हे वॉलचे शेल्फ्स आपण बघू शकतो. त्या इथे या साईडला मेटलचे शेल्फ्स आहेत. त्याच्यामध्ये चांगले डिझाईन्स आहेत. म्हणजे या जाळ्यांमध्ये आपण हुक लावून गोष्टी खालच्या साईडलाही आपण हँग करू शकतो. सो आता मित्रांनो आपण मोठ्यांच्या विश्वातनं आता आपण छोट्या मुलांच्या विश्वामध्ये आलो आहे आणि त्यातलं हे सगळ्यात पहिलं स्टेज आहे लहान मुलांचे पाळणे. सो असे पाळणे आपल्याला सहजासहजी टीव्हीमध्ये पाहायला भेटतात. आता हे आधीचे पाळण्याचे झुले होते तसे पाळणे आता बघायला नाही भेटत. आणि इथे हा एक वेगळा प्रकार आपल्या मित्राला बघायला भेटत आहे की आता इथे हे पाळण्याच्या शेजारी जो टेबल आहे म्हणजे आपलं जर छोटंसं बाळ असेल आणि जर बाळाला आपण ज्याला डायपर घालतो किंवा जेव्हा आपण त्याला रेडी करतो सो त्याचं हे टेबल आहे. म्हणजे खालती आपण त्याचं सामान ठेवू शकतो. वरती हे छोटंसं बेड टाईप आहे. त्याला कॉट असं त्याचं नाव दिलं आहे. 7,000 किंमत आहे त्याची. तर त्या पलीकडे पण तसंच ठेवलं आहे. म्हणजे आता इथे आपण त्याच्या खालती डायपर्स वगैरे ठेवून त्याला वरती बाळाला
आपण त्याच्यामध्ये रेडी वगैरे करू शकतो उभं राहून, म्हणजे त्याचे क्लोथ चेंज करणं, डायपर चेंज करणं, आणि एकदा ते बाळ रेडी झालं की मग त्याला त्या पाळण्यामध्ये कॉर्डमध्ये आपण ठेवू शकतो. आता एन्जॉय करूया बाकी किड्स प्रोडक्ट्स. सो आता हे आपल्या समोर आहे लहान मुलांची खुर्ची. ती खरंच खूप छोट्या खुर्च्या आहेत, पण अट्रॅक्टिव्ह आहेत. आता त्याच्या मागे जी खुर्ची आहे ती एक्झिक्युटिव्ह चेअर आहे, म्हणजे बॉस चेअर म्हणतात. लहान मुलांची ती चेअर बघूया कशी आहे. दिसायला मागून खूप फनी आणि सही दिसत आहे. सो हो, मस्त चेअर आहे ही, आणि याची किंमत जी आहे ती 10,000 रुपये आहे. बापरे! सो लहान मुलाच्या एका खुर्चीसाठी 10,000 रुपये खूपच जास्त आहे. सो आता इथे पुढे हे पहा, फनी केलंय, पांड्याला अभ्यासाला बसवलंय. अरे सही, मस्त वाटतं हे बघायला, फनी वाटत आहे. सो हे लहान मुलांचं एक डेस्क आहे, आणि त्याला पार्टिशन टाईप, म्हणजे आपली मुलं कुठे अभ्यासाला बसली त्यांना पार्टिशन, आणि तिथे पार्टिशनमध्येही कप्पे दिलेले आहेत सामान वगैरे ठेवायला. सो हे एक इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स आहेत, डिझायनिंग प्रोडक्ट्स आहेत. सो आता हे लवकरच आपल्या भारतीय बाजारामध्ये ह्याची कॉपी आपल्याला नक्की बघायला भेटणार आहे. सही आहे. आता इथे त्याचं सॅम्पल आहे, आणि हे बघा, कडक. मला खरंच पर्सनली हे खूप जास्त आवडलं. स्टडी टेबलच्या समोर एक छोटंसं शेल्फ आहे, त्याच्यामध्ये आपण ते स्टिकर आहे. 12,990चं पूर्ण सेट आहे हे. सो हे खूप सही आहे मित्रांनो, आणि लहान मुलांना अगदी लहान वयामध्ये ऑर्गनाईज राहणं आपण थोडंसं याच्यातनं शिकवू शकतो. आपलं टेबल ऑर्गनाईज करणं वगैरे. थोडंसं कॉस्टली आहे, पण वर्थ आहे माझ्या मते तरी. आणि आता इथे मागे सगळ्या आता लहान मुलांच्या ॲसेसरीज, टॉईज, खेळणीज, कलर पेन्सिल वगैरे या सगळ्या ॲक्सेसरीज आहेत. आणि हे मुलांच्या लॅम्प आहेत, म्हणजे किड्स रूममधले छोटे छोटे अट्रॅक्टिव्ह नाईट लॅम्प्स आहेत हे. यांचीही खूप जास्त आणि अप्रतिम व्हरायटीज आहेत इथे. आता आऊलची लाईट आहे, वरती मेणबत्तीसारखी लाईट आहे, आणि त्या साईडला आता ही ढगाच्या शेपची लाईट आहे. खूप सही आहे हे. 2,000 रुपये किंमत आहे यांची. मस्त, दिसायला एकदम सही आहे. ढगांची लाईट सही दिसतात, म्हणजे प्रॉपर आता रिअलमध्ये हे म्हणजे ढग तसं एक बोलतात ना, टेक्स्चर जे आहे ते प्रॉपर असं एक मॅट ढगासारखं आहे. सो रात्रीचं पूर्ण अंधेरामध्ये जर आपण हे ऑन केलं ना, तर प्रॉपर ढगाची फिलिंग आपल्याला येणार आहे. मस्त प्रॉडक्ट. सो आता आपण आलो आहोत मित्रांनो किड्स टॉयज इथे. आता हे सगळे लहान मुलांचे सॉफ्ट टॉयज इकडे आपल्याला बघत आहेत. सो आता हे पहिला जो पार्ट आहे जंगलचा एक थीम दाखवण्यात आला आहे, म्हणजे पहिले पांडाज आहेत, आणि त्यानंतर जंगलच्या थीममध्ये सगळे जंगलातले प्राणी आहेत, त्यांचे सॉफ्ट टॉय आहेत. हत्ती आहे, सिंह आहे, वाघ आहे. आणि जर पुढचा आपण तिथे भाग बघितला तर तो पाण्याच्या आतमधला जे टॉयज आहेत, शार्क वगैरे त्यांचा आहे, म्हणजे तिथे आपल्याला शार्क्स वगैरे आणि स्टारफिश, टर्टल वगैरे बघायला भेटत आहे. आणि इथे हे सगळे रोपरेल्स प्लास्टिकच्या आता वरती यांनी असं एक सजावटीसाठी उलटं लटकवलेलं आहे. सो फनी आणि मस्त दिसत आहे. 1,000 रुपयाचा सॉफ्ट टॉय आहे. इथे जर आपण आपल्या लहान मुलांना घेऊन आलात तर नक्की या गोष्टींपासून लांब ठेवा, नाहीतर थोडंसं आपला खर्च इथे नक्की 100% होणार आहे. सो आता इथे पुढे हे ऑक्टोपस आहे, आणि याच्या पुढे घरातलं हे छोटंसं टेंट आहे, म्हणजे घरामध्ये खेळायला. लहानपणी मित्रांनो आपल्या सगळ्यांनाच असं छोटंसं टेंट बनवायला आवडतं. मलाही लहानपणी असं टेंट बनवायला आवडायचं. सो बघू आता ह्याच्या आतमध्ये कॅमेरा टाकून बघूया. हो, बऱ्यापैकी मोठं आहे, म्हणजे 2 मुलं आरामात खेळू शकतात, आणि एखादं छोटंसं असेल तर त्या आतमध्ये झोपूही शकतो. खूप सही आहे हे घरामध्ये, आणि आपण जर पिकनिकला वगैरे बीच साईडला वगैरे घेऊन जाऊ मुलांना तर हे सही आहे, एन्जॉय करण्यासारखं आहे. आणि खालती ती मॅट जसं मगाशी आपण त्या एका रूममध्ये बघितली तशी मॅटही आपण बघू शकता. सो मित्रांनो, मला आता मोर दॅन 3 तास झाले आहेत. मी आता IKEA फिरतोय, आणि अजूनही बरंच बाकी आहे फिरायचं. म्हणजे मी एकटा आलोय, शूट करत करत फिरतोय, तरी मला 3 तास लागले आहेत. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता तुम्हाला किती वेळ इथे लागायचा आहे. सो IKEAला येताना मी जसं स्टार्टिंगला सांगितलं होतं की पुरेसा वेळ घेऊन या,
इथे वेळेला खरंच म्हणजे इथे तुम्ही जो वेळ स्पेंड करणार ना तो एक चांगला म्हणजे तुम्ही खूप चांगलं नॉलेज इकडनं घेऊन जाणार आहे. सो या गोष्टीचं नीट लक्ष देऊन या, म्हणजे असं घाई गडबडीत येऊ नका, कारण तुम्ही घाई गडबडीत आलात तर तुम्ही परत इथे येणारच आहात, कारण इथे खूप भन्नाट कलेक्शन आहे. सो मित्रांनो, आपण फिरून परत स्वीडिश रेस्टॉरंटकडे आलो आहे आणि हे आहे याचे प्राइसेस रेस्टॉरंटचे. आपण व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. सो या पहिला भाग कसा वाटला मित्रांनो? हा IKEAचा किंबहुना एवढा एक्सक्लुझिव्ह कव्हरेज यूट्यूबवरती क्वचित मला वाटतं कोणी केला असेल. सो आपला सेकंड पार्टही इतकाच मोठा होणार आहे. तिथेही बघण्यासारख्या फार गोष्टी आहेत. सो लवकरच आपण भेटूया आपल्या व्हिडिओच्या सेकंड ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, मनापासून खूप खूप धन्यवाद या ब्लॉगशी कनेक्ट केल्याबद्दल.